पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो 15,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फॉर्म भरण्याचे विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे या ठिकाणी बंद झालेले आहे। पूर्ण या ठिकाणी फॉर्म भरून घेतलेले आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचं फक्त एकाच इकडे लक्ष आहे की ग्राउंड या ठिकाणी कधीपासून चालू होणार आहे। तर याबद्दल एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरतीचं ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे। SRPF चालक बॅट्समन कारागृह शिपाई या सर्व पदाबद्दल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्या संदर्भात ज्या अपडेट सुद्धा मी तुम्हाला एक दाखवणार आहे की या ठिकाणी पोलीस भरतीचं ग्राउंड कधीपासून या ठिकाणी चालू होणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे की आपल्याजवळ या ठिकाणी ग्राउंडसाठी किती टाइम आहे, आपण या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये किती टाइम आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। त्या हिशोबाने जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपापल्या तयारीमध्ये या ठिकाणी जुटून जाणार आहे। तर मेन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहे की पोलीस भरतीचं ग्राउंड कधीपासून या ठिकाणी चालू होणार आहे, ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात जे पेपरमध्ये या ठिकाणी बातमी आली तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि ही जी बातमी या ठिकाणी सकाळ पेपरमध्ये ही बातमी या ठिकाणी आली आहे आणि सकाळ पेपरमधली ज्या काही बातम्या आहेत विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भात ते 70 ते 80% जे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये सत्यता राहते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, मी असं भरपूर वेळा मी या ठिकाणी आजमावलेला आहे, एक लक्षात ठेवा, म्हणून तुम्हाला एक अनुभव या ठिकाणी सांगत आहे। तर बघू शकता तुम्ही हे पेपरला या ठिकाणी माहिती आली की पोलीस भरतीसाठी फेब्रुवारीत मैदानी चाचणी, मे जून महिन्यात लेखी शक्य, सोलापूर शहर ग्रामीणमध्ये 174 पदांसाठी भरती। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पोलीस भरती सशस्त्र पोलीस, कारागृह शिपाई झाला, पोलीस शिपाई झाला, चालक शिपाई झाला, बॅट्समन झालं, अशा पदांचा समावेश आहे। मैदानी चाचणीत गोळाफेक झाला, 800 मीटर रनिंग झालं, 1600 मीटर रनिंग झालं। त्याचबरोबर यामध्ये जे असे प्रकार या ठिकाणी ग्राउंडमध्ये आहे आणि त्याचबरोबर गोळाफेकसाठी उमेदवारांना 3 संधी मिळतात, त्यापैकी सर्वाधिक लांब फेकलेल्या गोळ्याचे गुण दिले जातात। पुरुषांसाठी 7.26 किलोचा वजनाचा तर महिला उमेदवारांसाठी 4 किलो वजनाचा गोळा असतो। मैदानी चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारास किमान 50% गुण मिळणे आवश्यक आहे आणि त्यातून जे विद्यार्थी मिळून त्यातून गुणवत्तेनुसार एका पदासाठी 10 उमेदवार मैदानी चाचणीसाठी घेतले जातात। दरम्यान पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये नवप्रविष्ट पोलीस उमेदवारांची प्रशिक्षण मार्च 2026 मध्ये संपणार आहे। तत्पूर्वी मैदानी चाचणी पूर्ण होईल असे नियोजन गृह विभागाने आहे। मैदानी नंतर लेखी परीक्षा पार पडल्यावर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। त्यानंतर साधारणतः जुलै महिन्यापासून नव्याने भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे। ठीक आहे, तर हे काही या ठिकाणी माहिती दिली आहे आणि जे ग्राउंड असते, जे ग्राउंड घेणं असते तर ते त्या जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखाचं जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड घेणं त्यांच्या हाती त्या ठिकाणी राहते, लक्षात ठेवा। पण एक तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी देतो की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर सध्या जे विद्यार्थी मित्रांनो अजून काही या ठिकाणी ॲडमिट कार्ड वगैरे काही या ठिकाणी अपडेट नाही आहे की बा ॲडमिट कार्ड वगैरे कधी येणार आहे, याबद्दल सुद्धा काही अपडेट या ठिकाणी आले नाही। जेवढा आपल्याला टाईम या ठिकाणी भेटून आला त्या टाईमाचं तुम्ही या ठिकाणी संधीमध्ये रूपांतर करा। जेवढा पण आपल्याला टाईम भेटून आला तेवढ्याच्यात ग्राउंड करून घ्या, जेवढा पण टाईम भेटत आहे त्याच्यातून अभ्यास करून घ्या। अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड संदर्भात या ठिकाणी फायनल या ठिकाणी डेट आली नाही आहे, पण पेपरमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पेपरमध्ये फेब्रुवारी महिना या ठिकाणी सांगितला जात आहे। तर फेब्रुवारी महिन्यापासून जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड होण्याचे दाट शक्यता आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागायचे पोलीस भरतीचे जे ग्राउंड आहे हे फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी चालू होण्याची दाट शक्यता आहे, किंवा जानेवारीच्या एंडिंगला सुद्धा या ठिकाणी होऊ शकते किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकते। आणि पोलीस भरतीचं ग्राउंड जरी सुरू झालं तर सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड होणार आहे, ज्या ठिकाणी 1000 अर्ज आले आहे, 2000 अर्ज आले, 3000 अर्ज आले, 4000 आले, 5000 आले, 6000 आले, 7000 आले, 8000 आले, 9000 आले, 10000 आले, तिथलं ग्राउंड त्या ठिकाणी लवकर होणार आहे। कारण की जागा त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो कमी अर्ज येते आणि कमी मुलांचं ग्राउंड घेणं बातच त्या ठिकाणी होते, म्हणजे 8-10 दिवसामध्ये ते उरकून टाकते। 10,000 तरी ज्या ठिकाणी अर्ज असेल तिथं सर्वात अगोदर असे जिल्हे त्या ठिकाणी सुरू होणार आहे ज्या ठिकाणी 1000, 2000, 3000, 4000, 5000 असे अर्ज आले, ज्या ठिकाणी सर्वात कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड सर्वात अगोदर होणार आहे। तर सर्वात कमी जे अर्ज त्या ठिकाणी गेले बॅट्समन पदासाठी ज्या सर्वात कमी अर्ज गेले, जसं जे यवतमाळ बॅट्समनला जर पाहिलं 800-900च्या वरता अर्ज गेले यवतमाळ, त्याचबरोबर वाशिम बॅट्समनला 1600 प्लस अर्ज गेले आहे। त्याचबरोबर जे मुंबई बॅट्समनला
बॅट्समनला सुद्धा 1000च्या वरती अर्ज गेलेले आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो जे नवी मुंबई आहे तिथं सुद्धा 600च्या वरती अर्ज गेले। छत्रपती संभाजी महाराज नगर बॅट्समनला सुद्धा जवळपास 800-900च्या वरती अर्ज गेलेले आहे। त्याचबरोबर जे गोंदिया बॅट्समनला सुद्धा 800-900च्या वरती अर्ज त्या ठिकाणी गेलेले आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो सोलापूर बॅट्समनला सुद्धा 800-900च्या वरती त्या ठिकाणी अर्ज गेले, म्हणजे कमी अर्ज त्या ठिकाणी गेलेले आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ज्या ठिकाणी कमी अर्ज गेले तिथलं ग्राउंड या ठिकाणी लवकर होणार आहे। ज्या ठिकाणी सर्वात जास्त अर्ज गेले आणि त्याचबरोबर वाशिम जिल्हा पोलीसमध्ये सुद्धा कॉन्स्टेबलचं पद आहे वाशिम, तर त्या ठिकाणी सुद्धा 3300 प्लस अर्ज गेले आणि मुलांचा जो टोकन नंबर आहे 2600 प्लस आलेला आहे, तिथलं सुद्धा ग्राउंड लवकर होणार आहे वाशिम जिल्हा पोलीसचं। आणि त्याचबरोबर आपण सीपी मुंबईला जर पाहिलं, सीपी मुंबईचा जो टोकन नंबर आला आहे 2,75,000च्या आसपास या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे। 2,70,72,000च्या वरती तुम्ही धरून चला, एवढं काही टोकन नंबर त्या ठिकाणी आला आहे। मुलांचा जो ॲप्लिकेशन नंबर आला आहे तर 2,50,000पर्यंत आलेला आहे। तर ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईचा शेवट होणार आहे। तरी सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये जरी इकडलं ग्राउंड चालू झालं, इकडलं ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले पहिले तिथलं ग्राउंड चालू होणार आहे। तिथलं ग्राउंड चालू झाल्यानंतर लगेच जे विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी 10,000 अर्ज आहे, 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000, 1,00,000 असे जरी ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज आले तिथलं ग्राउंड याच्या पाठोमाग या ठिकाणी चालू होते। SRPFचंही चालू होते, त्याचबरोबर बॅट्समनचे चालू होते, कारागृहाचे चालू होते, चालकचे चालू होते, ह्या सर्व आता होऊन जाते। पण कारागृहाचं जे विद्यार्थी मित्रांनो कारागृहाला टाइम भेटते, कारण की तिथं जास्त फॉर्म आलेले आहे, जागा कमी आहे, जास्त फॉर्म आल्यामुळे तिथलं ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो लेट होते जे कारागृहामध्ये भरला असेल ज्यांनी, ठीक आहे। आणि सीपी मुंबईला जर पाहिलं तर जर समजा फेब्रुवारी महिन्यामध्ये बाकीच्या जिल्ह्यामध्ये जर ग्राउंड चालू झालं ज्या ठिकाणी कमी अर्ज आले तर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 2 महिन्याचा वरता आपल्याला भेटणार आहे। जर फेब्रुवारी महिन्यामध्ये जरी चालू झालं, समजा ग्राउंड एक उदाहरण देऊन आलं तुम्हाला, स्टार्टिंगला फेब्रुवारीच्या चालू झालं तरी सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो टाइम भेटणार आहे 2 ते 2.5 महिने आपल्याला टाइम भेटणार आहे। फेब्रुवारी नंतर एप्रिल ते मे महिन्यामध्ये जे सीपी मुंबईचा ग्राउंड होण्याची दाट शक्यता एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की 2-3 महिने आपल्याला भेटते, जेव्हा इकडल्या जिल्ह्याचा ग्राउंड चालू राहते तिथून जे सीपी मुंबईच्या ग्राउंडसाठी 2 ते 3 महिने आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो आरामात टाइम भेटते। आणि ज्यांनी शेवट फॉर्म भरला असेल, ज्यांचा शेवट ॲप्लिकेशन नंबर आहे, टोकन नंबर आहे, तर आपल्याला आणखीन त्या ठिकाणी जास्त टाइम भेटणार आहे। जसं एक तुम्हाला उदाहरण देऊन आलो, जर समजा एप्रिल महिन्यामध्ये जरी ग्राउंड चालू झालं सीपी मुंबईचं, एक उदाहरण देऊन आलो, एप्रिल महिन्यामध्ये जर ग्राउंड चालू झालं आणि तुम्ही जर सर्वात शेवटी फॉर्म भरला तर सीपी मुंबईला जे रजिस्ट्रेशन नंबर नुसार त्या ठिकाणी मुलं बोलावले जाते, म्हणजे एका दिवशी 10,000 विद्यार्थी, दुसऱ्या दिवशी 10,000, म्हणजे एका दिवशी 10,000 विद्यार्थी त्या ठिकाणी बोलावले जाते। ग्राउंडसाठी 10,000 विद्यार्थ्यांचा ग्राउंड एका दिवशी होते। आणि तुमचा जर अर्ज क्रमांक 2,50,000 जरी असेल तर हे 25 दिवस तुम्ही धरून चलना, तुम्हाला आणखीन 25 दिवस या ठिकाणी एक्स्ट्रा टाइम भेटणार आहे, 1 महिना धरून चला ज्यांनी शेवट फॉर्म भरला असेल त्यांना, ठीक आहे। अशा प्रकारे आणि SRPFचं जरी आपण पाहिलं, SRPF साठी सुद्धा आपल्याला टाइम जास्त भेटणार आहे थोडासा। ज्या ठिकाणी कमी अर्ज आले SRPFला तिथलं ग्राउंड लवकरच होणार आहे, ज्या ठिकाणी 10,000, 20,000 अशा प्रकारे अर्ज आले त्या ठिकाणी, ठीक आहे। आणि जे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव त्या ठिकाणी जास्त फॉर्म आले विद्यार्थी मित्रांनो, 80,000चे अर्ज आले, त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड लेट होणार आहे लक्षात ठेवा, कारण की अर्ज जास्त आहे। ज्यांनी शेवट फॉर्म भरला असेल तर त्यांचा आणखीन त्यांना चांगला टाइम भेटणार आहे। ग्राउंड जरी चालू झालं तर तिथून ज्यांनी शेवट फॉर्म भरलाय त्यांचं ग्राउंड एकदम शेवट येणार आहे, एका दिवशी समजून आता एक उदाहरण तुम्हाला देऊन आलं, जसं 60,000 जरी तुमचा अर्ज क्रमांक आहे आणि एका दिवशीच्या ग्राउंडसाठी SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 1000 विद्यार्थी बोलवून आले, म्हणजे तुम्हाला जे सरळ 2 महिने त्या ठिकाणी एक्स्ट्रा तुम्हाला टाइम भेटणार ग्राउंड चालू झाल्यानंतरही, ठीक आहे। जसं मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी SRPF गट क्रमांक 9 अमरावतीला जर पाहिलं आपण 25,000च्या आसपास त्या ठिकाणी अर्ज गेले, ते जागा भरपूर होत्या, ठीक आहे। आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी शेवट फॉर्म भरला होता तर त्यांना स्टार्टिंगला जर आपण पाहिलं तर एका दिवशी फक्त 600 विद्यार्थी SRPF गट क्रमांक 9 अमरावतीला त्या ठिकाणी बोलवत होता, म्हणजे एका दिवशी 600 विद्यार्थ्यांचा ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे। ज्यांनी शेवट फॉर्म भरला होता त्यांना चांगला टाइम त्या ठिकाणी ग्राउंडसाठी भेटला होता। आणि त्याचबरोबर आता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया ज्यांचा सुद्धा अर्ज क्रमांक जो आहे हा 30,000 आला असेल तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो 2 महिने या ठिकाणी भेटू शकते। तुमचा जर 33,000 नंबर आला आहे, 35,000 नंबर आलेला अर्ज क्रमांक, तिथं 37,000 अर्ज गेले SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला, तर एका दिवशी त्यांनी 500-600 विद्यार्थी जरी त्यांनी बोलावले तर आपल्याला एक्स्ट्रा टाइम 2 महिने टाइम भेटणार आहे ज्यांनी शेवट फॉर्म भरलाय त्यांना, ठीक आहे। त्यांनी एकदम शेवट फॉर्म भरलाय त्या विद्यार्थ्यांचा ज्यांचा ॲप्लिकेशन नंबर 30,000च्या वरती आलाय तर चांगला टाइम भेटणार आहे। एका दिवशी त्यांनी 800 जरी विद्यार्थी बोलावले तरी सुद्धा 1000 जरी त्यांनी एका दिवशी बोलावले तरी सुद्धा 1 महिना एक्स्ट्रा आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे, तो की भरपूर टाइम होते एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे प्रोसेस आहे। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।